नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एक तर चोकलिंगम साहेबांना मी असेल व आमचे सर्व पदाधिकारी, त्याच्यामध्ये सुनील भाऊ भुसारा असतील, कांबळे साहेब असतील, अमोल असेल, इतरही सर्व नलवडेताई असतील, हे सर्वजण त्यांना त्या ठिकाणी भेटलो. त्यांना एक डिटेल पत्र अशा पद्धतीचं हे CEO म्हणून त्यांना तिथं दिलेलं आहे. याच्याबरोबर बरेच मुद्दे तिथं आम्ही घेतलेले आहेत, पण काही आकडे तुमच्यासमोर सर्वांसमोर मी देतो जे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. आपल्या या महाराष्ट्रामध्ये टोटल मतदार किती होते तर 9,78,00,000 मतदार होते. आता त्याच्यातून डिजिटाईज नाही तर ज्याच्याबद्दलची माहिती आली आहे नाही तर डेटा कलेक्ट झाला असे किती झाले आहेत तर 7,69,00,000. त्यामुळे अनकलेक्टेड डेटा ज्याचा कुठलाच डेटा आत्तापर्यंत नाही तर माहिती ही इलेक्शन कमिशनला आलेली नाही. हा किती आकडा आहे तर हा 2 कोटी आकडा आहे. म्हणजे तुम्ही जर साध्या भाषेत बोलायचं झालं तर 2 कोटी लोकांचं नाव हे महाराष्ट्राच्या इलेक्शन यादीमधून त्या ठिकाणी आत्ता काढण्यात आलेलं आहे, कारण का त्यांच्याकडनं माहिती ही मिळाली नाही असं इथं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. आता 2 कोटी हे नावं नाही तर माहिती न आल्यामुळे नावं तर कमी झालीच आहेत, पण त्याच्यात जे 7,70,00,000 जो ज्याबद्दलची काही प्रमाणात माहिती आलेली आहे त्याच्यात पण काय होणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये मॅप्ड आणि अप्रूव्ड म्हणजे सगळी माहिती आलेली आहे. अशा लोकांना वेगळं काढलं जाणार आहे. त्याच्यानंतर मॅप्ड पण ॲनॉमलीज, जसं वेस्ट बेंगॉलमध्ये तुम्ही बघितलं असेल एक आकडा होता डिलीटेड, जो मी आता 2 कोटीचा सांगितला डिलीटेड, पण त्यांनी तिथं एक 40 लाखाचा आकडा असा ठेवला होता ॲनॉमलीज. म्हणजे हा आमच्याकडे कमी माहिती आहे नाही तर ह्याच्यात काही डिस्परन्सी झाले, आडनाव मॅच होत नाही. हे उद्या जाऊन या 7,70,00,000 काही लोक असेही निघणार आहेत जसं वेस्ट बेंगॉलमध्ये निघाले होते. आणि अनमॅप्ड म्हणजे काहीच मॅप होऊ शकत नाही असे वेगळे त्याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे 2 कोटीचा आकडा हा 2 कोटीचा न राहता उद्या जाऊन हा आकडा वाढू शकतो. आता आम्ही त्यांना काय विचारलं तर हे जे काही 2 कोटी लोक जी काढण्यात आलेली आहेत ती कशी काढली तुम्ही सांगा. तर याच्यामध्ये जे वारलेत नाही तर ज्यांचा मृत्यू झाला आहे असे 34 लाख लोक आहेत. अनट्रेसेबल नाही तर ॲब्सेंट म्हणजे त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर ती माणसं सापडलीच नाहीत असे 76 लाख आहेत. आणि परमनंटली शिफ्टेड कोणाचं लग्न होऊन बाहेर गेले नाही तर कामानिमित्तानं बाहेर गेलेले आहेत 77 लाख आहेत. अदर जे आहेत ते 2,30,000 आहेत जे सही करायला नाही म्हणले नाही तर कुठलं काही कारण असू शकतं. आणि ऑलरेडी एनरोल्ड असे 17 लाख आहेत. असे 2 कोटी हा आकडा तिथं होतो. म्हणजे हे जे काही आकडे आता आम्ही त्यांना असं विचारलं की जे मृत्यू झाला असं तुम्ही सांगताय, उद्या जर तशी व्यक्ती आपल्याला सापडली की मृत्यू नाही झाला पण तो माणूस आहे तर म्हणजे फॉर्म 6 भरू शकता. त्यानंतर मग ॲब्सेंट नाही तर अनट्रेसेबल आहे फॉर्म 6 भरू शकतात. परमनंटली शिफ्टेड फॉर्म 6 भरू शकतात. म्हणजे शुद्धीकरण तुम्ही यादीचं जे करायचं म्हणत आहात पण उद्या जाऊन फॉर्म 6च्या माध्यमातून इतर लोकांना सुद्धा याच्यामध्ये घेतलं जाऊ शकतं. त्याच्याचबरोबर आम्ही त्यांना विचारलं की काही डबल नाव आहेत, त्याच्याचबरोबर काही अशी नावं आहेत ज्याचे फोटो चुकीचे आहेत. तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा म्हणजे आमचा आक्षेप त्या प्रमुख अधिकारी CEO साहेबांवर नाही, अधिकारी चांगला वाटतोय बोलताना, ते चांगलं बोलतायत, थोडंसं गोलगोल सुद्धा त्या ठिकाणी ते बोलत आहेत. स्पष्टपणे काही उत्तरं त्यांनी तिथं दिली नाहीत पण काही विषयाची त्यांनी तिथं दिली. आता याच्यात त्यांनी असं सांगितलं शुद्धीकरण हे होणार हे खरं असलं तरी उद्या जाऊन लोकांची नावं ॲड केली जाऊ शकतात तर ॲड 100% तिथं केली जाऊ शकतात. त्यामुळे आमचं एवढंच मत आहे लोकांना. आज संध्याकाळी खरं तर आम्ही डिटेल प्रेझेंटेशन घेणार होतो पण आत्ता तुमच्याशी बोलल्यानंतर एक प्रेझेंटेशन आम्ही ऑनलाईन टाकत आहोत, तुम्ही तिथं बघा. याच्यामध्ये आमचे त्यांना जे आक्षेप होते की भाजपकडनं अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर केलं गेलं आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये आपले म्हणजे आपल्या विचाराचे म्हणजे भाजपच्या विचाराचे संदिग्ध आणि विरोधी असं त्यांनी त्या सॉफ्टवेअरमध्ये त्यांनी नोंदणी केलेली आहे. तुम्ही एक समजून घ्या गेल्या 3 ते 3.5 महिन्यामध्ये हे SIRचं काम चालू आहे. हा सगळा लोड जो आहे तो BLOवर आला आहे. म्हणजे कुणी शिक्षक आहे कुणी अधिकारी आहे. आणि मग शिक्षकांना टार्गेट दिलं गेलं आहे की काही झालं नाही तर या BLOना टार्गेट दिलं काही झालं तरी तुम्ही 100% एनरोलमेंट करून घ्या नाही तर 100% व्हेरिफिकेशन करून घ्या. त्यांना ते शक्य नाही. मग ते काय करतात की एका ठिकाणी कुठल्या तरी कार्यालयामध्ये बसून ते टेबल सर्वे करतायत. आमचं या अधिकाऱ्यांना म्हणणं होतं की तो माणूस नाही तर तो BLO 2दा-3दा त्या घरी गेला पाहिजे, क्रॉस व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. पण दुर्दैवाने लोड BLOवर जास्त असल्यामुळे अशा पद्धतीने त्या ठिकाणी टेबल सर्वे केला जातोय. आणि या टेबल सर्वेला माहिती कोण देते तर भाजपचे कार्यकर्ते देत आहेत. ते कुठून काढतायत माहिती तर अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर त्यांनी जे केलंय
त्याच्यातून त्यांनी माहिती काढली आणि मग आम्ही त्यांना सांगितलं हे पुण्याचं आहे, एका चॅनलनी कव्हर केलेलं आहे. त्यानंतर हे नाशिकचे कलेक्टर स्वतः म्हणतात हो आम्हाला असं सापडलेलं टेबल सर्वे. त्यानंतर हे आहे ठाण्याचं, इथं सुद्धा तिथं ज्या आपल्या मीडिया चॅनल्स आहेत ह्यांनी हे कव्हर केलं, काही लोकांनी सोशल मीडियावर टाकले. आम्ही म्हटलं कारवाई तर करा, असं जिथं तिथं झालेलं आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिला आम्ही कारवाई करू. त्यामुळे हे जे काय त्या ठिकाणी सुरू आहे हे खालच्या लेवलला, वरच्या लेवलला नाही, तिथं भाजपचा खूप मोठा वाटा आहे. भाजपचा अजून एक सांगतो, एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या जिथं उमेदवार आमदार आहे तिथं सुद्धा भाजप काम करते. त्याच्याचबरोबर जिथं अजितदादांचा पक्षाचा आमदार तिथं तर ते करतच आहेत आणि आमचं तर करतात ती वेगळी गोष्ट. त्यामुळे जे अमित शाह साहेब महाराष्ट्रामध्ये येऊन म्हणले होते आम्हाला कुबड्या नको, तर ह्या सॉफ्टवेअरच्या मदतीने भाजप आणि BLOला हाताशी धरून काही प्रमाणात नाही तर दबाव टाकून या कुबड्या, या दोन्ही जे मोठे नेते त्यांचे पक्ष त्यांचे कुबड्या तर काढतच आहेत, पण इथं आम्हाला सुद्धा कुठं ना कुठंतरी वेगळ्या पद्धतीने मतदारमध्ये नोंदणीमध्ये काही फरक करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, नाही तर केला जातोय असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे. आपल्याच एक प्राची कुलकर्णी नावाच्या एक पत्रकार आहेत, पुण्यामध्ये राहतात. यांचं नाव पुण्याच्या यादीतून काढण्यात आलं होतं. त्या तिथं गेल्या, मराठी पत्रकार असल्यामुळे लढवाया तुमच्यासारख्या त्या आहेतच, त्या तिथं लढल्या. माझं नाव का काढलं, माझं नाव डिलीटेड यादीमध्ये का टाकलं. लढल्यानंतर त्यांनी प्रेशर आणल्यानंतर त्यांना तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं व्हॉट्सॲपवर तुमचा तिथं आधार कार्ड पाठवा. आम्ही रेग्युलराईज करून दिलो आणि लगेच व्हॉट्सॲपवर टाकल्यानंतर बसल्या बसल्या त्यांचं रेग्युलराईज झालं. ठीक आहे, ते पत्रकार असल्यामुळे लढल्या, ते झालं. पण मग व्हॉट्सॲपवर तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीचं जर रेग्युलराईज करत असाल तर मग भाजपने सांगितलं, प्रेशर आणलं, तर असे किती आकडे तुम्ही रेग्युलराईज केलेले आहेत असाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळे आता आमच्याकडे मोठ्या मोठ्या याद्या आहेत 288 मतदारसंघाच्या. 2024ला कुणी मतदान केलंय, त्यानंतर या जिल्हा परिषद पंचायत समितीला कुणी केलंय, महानगरपालिकेला कुणी केलंय. 24 तारखेला यांच्याकडनं पहिली प्री यादी येणार आहे. आमच्याकडे असणाऱ्या याद्या आणि त्या आम्ही क्रॉस व्हेरीफाय करणार आहोत. आम्ही काँग्रेसमध्ये च्या मतदारसंघामध्ये सुद्धा काम करतोय, त्यांना आम्ही ती यादी देऊ, त्यांच्याकडनं यादी घेऊ, आम्ही एकत्रित काम करू. भाजपच्या पण मतदारसंघात करतोय, एकनाथ शिंदे साहेबांच्या पण करतोय. त्यामुळे उद्या जाऊन 24ला यादी एकदा आली तर दूध का दूध पाणी का पाणी आपण करू शकतो. डबल स्टार बरेच काही जे नावं काढली होती हे सगळं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन तिथं करून आणणार आहे. पण एक तुम्हाला सांगतो, प्रेझेंटेशन तुम्ही बघावं. वेस्ट बेंगॉलमध्ये काय झालं होतं, कसं झालं होतं, त्याच्याचबरोबर बिहारमध्ये काय झालं होतं. जाता जाता फक्त वेस्ट बेंगॉलमध्ये संदिग्ध यादीमध्ये ज्या लोकांची नावं टाकली आहेत ना, असे 40 लाख लोक आहेत. त्यांना गेल्या 4 महिन्यामध्ये त्यातल्या किती लोकांना रेग्युलराईज केलं तर 38,000 लोकांचं क्रॉस चेक झालं. त्यातले 80% लोक म्हणजे 28,000 लोक हे रेग्युलराईज झाले. म्हणजे जे 42 लाख लोक बाहेर काढले होते संदिग्ध यादी म्हणून, त्याच्यातले 80% हे मतदार आहेत. फक्त इलेक्शन जिंकण्यासाठी तिथं गडबड ही करण्यात आली होती. आणि गेल्या 4 महिन्यामध्ये फक्त जर 40,000 लोकांचं नाव व्हेरिफाय होत असेल तर वर्षात 1,20,000 लोकांचं होणार, 5 वर्षामध्ये 7 लाख लोकांचं होणार. 42 लाख लोकांचं कधी करणार. मग 2 कोटी लोकांचं तर नाव आपल्या महाराष्ट्रातून डिलीट केलं गेलं आहे. पण संदिग्ध यादी जेव्हा काढली जाईल, नॉन मॅप यादी काढली जाईल, त्याच्यामध्ये जर 50 लाख लोक आले, ती नावं तुम्ही कधीपर्यंत रेग्युलराईज करणार, हे अनेक प्रश्न तिथं निर्माण होतात. त्यामुळे आमचं या सगळ्या विषयांवर लक्ष आहे. CO साहेबांना आम्ही भेटलेलो आहे, त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे. त्यातल्या काही गोष्टी त्यांनी स्वीकारलेल्या आहेत, आम्ही करतो. आम्ही केंद्र इलेक्शन कमिशनला त्या ठिकाणी देऊ असंही त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. ज्याच्यामध्ये GPS, जिओ टॅगिंग, टाइम सेटअप हे आम्ही करू आणि आम्ही बोलू असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय. ऑडिशन, डिलिशन, करेक्शन, शिफ्टेड, पेंडिंग आणि रिजेक्टेड हे ओपन डॅशबोर्ड आम्ही केला पाहिजे असं सांगितलं. ते म्हणाले ठीक आहे, आम्ही तो करून घेऊ. त्यानंतर BLA 2ची भूमिका आयोगाच्या मार्गदर्शक सूचने म्हणजे BLA तुम्ही जबाबदार त्या ठिकाणी करा आणि त्याचं लॉग इन दुसरं कोणी केलंय का याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करा, ते म्हणालेत. आणि बाकी अजून बरेच विषय आहेत. ते म्हणाले की आम्ही केंद्र इलेक्शन कमिशनशी बोलू आणि सांगू. आणि एक चांगली गोष्ट अशी आहे की यांच्याकडे यादी कशाची आहे जी आम्ही काही प्रमाणात बघितलेली आहे की जे लोक फोटो डबल आहेत, नाहीतर ज्याचा छोटा फोटो आहे, ज्याचा मोठा फोटो आहे, ज्याचा तिथं दुसऱ्याचाच कोणाचा ते कार्टूनचा फोटो आहे, ट्रम्पचा फोटो लावला आहे, असे जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठी यादी वेगळी काढलेली. महाराष्ट्रात पहिल्यांदा झालं असं त्यांचं मत आहे. त्यांनी जिल्ह्याला पण यादी पाठवलेली आहे, पण ते कंपल्सरी नाही आहे. त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली ती यादी आम्हाला द्या, आम्ही आमच्या पद्धतीने क्रॉस व्हेरीफाय करू. अशा बऱ्याच विषयावर तिथं चर्चा झाली. 2.5 तास चर्चा झाली. काही प्रमाणात अधिकारी म्हणून त्यांनी भूमिका मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला, पण खालच्या लेवलला BLOवर मोठ्या प्रमाणात प्रेशर असल्यामुळे हे सत्ताधाऱ्यांकडनं पण असू शकतं, नाही तर पूर्णपणे सर्वे करण्याचा पण असू शकतं. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी बरंच गडबड कदाचित खालच्या लेवलला झाली असं आमचं मत आहे. 99.80% हे तिथं डेटा नाही तर माहिती आलेली आहे. त्यामुळे डेट एक्सटेंड होईल असा जर प्रश्न तुम्हाला करायचा असेल तर डेट एक्सटेंड होणार नाही. आज रात्री मध्यरात्रीपर्यंत हा सगळा डेटा 100% त्यांच्याकडे
आलेला असेल असं त्यांचं मत आहे. त्यामुळे याच्यापुढं पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे 24 तारखेपर्यंत ते एक यादी तिथं जाहीर करतील आणि त्याच्यावर आक्षेप घेण्यासाठी एक महिन्याची वेळ देऊ शकतील असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. दादा, बऱ्याच विधानसभा मतदारसंघामध्ये असं बघितलं गेलंय की BLOनी प्रत्येक घरी जायला पाहिजे, तो फॉर्म द्यायला पाहिजे, पण असं होत नाही. बऱ्याच ठिकाणी असं बघायला गेलं की एका ठिकाणी ते जमा होतात आणि तेच मी सांगितलेलं आहे. तेच टेबल सर्वे मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी तिथं सुरू आहे आणि आमचं मत आहे की मोबाईल एंट्री करत असताना तो घरी गेलाय का BLO का नाही गेला हे तुम्हाला बघता येतं. एकच मोबाईल वापरलाय का 2 मोबाईल वापरलेत हे सुद्धा तुम्हाला बघता येतं. त्यामुळे तो डेटा तुम्ही डाउनलोड करा आणि त्याच्यातून पारदर्शक पद्धतीने हा सर्वे झालाय का हे तुम्ही सांगा. त्यांनी आम्हाला सांगत असताना सांगितलं चांगला सजेशन आहे. हे नक्कीच आम्ही केंद्र इलेक्शन कमिशनशी त्या ठिकाणी बोलू आणि याच्यावर काय करता येईल हे बघू. त्याच्याचबरोबर काही मुद्दे त्यांनी केंद्रीय इलेक्शन कमिशनला पाठवलेले आहेत, पण दुर्दैव असं केंद्रीय इलेक्शन कमिशननी त्याच्यावर कुठेही काही वक्तव्य केलं नाही, त्याला रिस्पॉन्ड केलेला नाही. त्यामुळे इथल्या लेवलला हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे अशी चर्चा मात्र होते, पण केंद्रीय इलेक्शन कमिशनकडनं त्यांना तिथं परवानगी दिली जात नाही हे मात्र त्या ठिकाणी खरं. इलेक्शन 2029 भाजप एकटं लढणार हे दुनियाला तिथं माहिती आहे. ज्या पद्धतीने भाजप आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने लक्ष देऊन तेच BLOला माहिती देऊन आपल्या पदाचा उपयोग करून ज्या ज्या काही गोष्टी खालच्या लेवलला चाललेल्या आहेत त्या गोष्टी खूप हाय लेवलच्या आहेत. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष सत्तेत असून ते त्या लेवलला पोहोचले नाहीत. अजितदादांच्या पक्षाचा खूप मोठा प्रश्न तर आहेच, कारण त्यांच्यात काय चाललंय कोणालाच माहीत नाही. काँग्रेस, आम्ही आणि उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आमच्या लेवलला आमच्या गोष्टी तिथं करतोय, पण आम्ही विरोधात आहोत. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या आमदारांच्या मतदारसंघात आणि अजितदादांच्या पक्षातल्या मतदारसंघात आणि विरोधातल्या म्हणजे आमच्या मतदारसंघामध्ये BJP त्यांची यंत्रणा लावून मोठ्या प्रमाणात खालच्या लेवलला त्या ठिकाणी बदल नाही तर त्यांचे जे काही कार्यकर्त्यांचा उपयोग करून खूप मोठ्या प्रमाणात काही गोष्टी करतंय असं आमचं मत आहे. त्यामुळे कुबड्या हे आम्हाला नको, हे अमित शाह साहेबांनी जे सांगितलेलं आहे 2029ला आम्ही कुबड्या नको म्हणजे आम्हाला कुणी मित्रपक्ष नको, त्याची तयारी राजकीय दृष्टिकोनातून तर चाललीच आहे, पण SIRच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चालली असं आपल्याला म्हणता येते. त्यामुळे मला असं वाटतं एकनाथ शिंदे साहेबांना मी विनंती करतो, अजितदादांच्या पक्षाला आम्ही त्या ठिकाणी विनंती करतो, तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर या, नाहीतर उद्या 2029ला इलेक्शन लढत असताना तुमचे सुद्धा डोळे त्या ठिकाणी पांढरे होऊ शकतील. असं जर तिथं सत्तेचा उपयोग हा अशा पद्धतीने केला जात असेल तर. दादा, एक राजकीय प्रश्न आहे की 2 राजकीय 40 लाख मतदार जे आहेत ते वाढलेले होते आणि त्यावेळेस निवडणूक आयोगाकडे सांगण्यात आलेलं होतं तेच नावं जी वाढलेली आहेत त्यातल्या काही लोकांना रेग्युलराईज कदाचित इथं करण्यात येते अशी आमची शंका आहे. पण त्याच्याचबरोबर 2029च्या इलेक्शनच्या आधी अशी नावं वाढू शकतात का हा प्रश्न आम्ही जेव्हा इथं असणाऱ्या CEO साहेबांना केला, त्यांनी सांगितलं फॉर्म 6 भरला तर विषय तुम्हाला नावं वाढू शकतात. म्हणजे फॉर्म 6चा हा मुद्दा आहेच. म्हणजे SIR झालं, क्लीनअप झालं, शुद्धीकरण झालं, असं किती ते म्हणत राहिले तरी फॉर्म 6च्या मदतीने उद्या जाऊन कोणाचंही नाव कुठेही तिथं टाकता येईल. त्यामुळे 40 लाख मतदार 2024 म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये जे वाढले आता कमी केले असले तरी परत इलेक्शनच्या आधी ते वाढू शकतात ही भीती मात्र त्या ठिकाणी आहे. पालकमंत्री पदाचा विषय मार्गी लागलेला आहे. भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री. प्रामुख्यानं BLA2 नेमणुकीमध्ये राष्ट्रवादी फक्त 17% आहे आणि आपल्या पक्षात कार्यकर्ते मिळत नाही, त्यामुळे तुमच्यावर विश्वास नाही कार्यकर्त्यांचा आणि स्वतःच्या पक्षासाठी काय सुरू आहे असं बघा म्हणतायत नवनाथ तुम्हाला. ते कोण आहेत मला माहीत नाहीत, कदाचित ते नगरसेवक आहेत, नगरसेवकांवर बोलणं काही उचित नाही. पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करत असताना त्या ठिकाणी तिथं काँग्रेसला विश्वासात घेतलं, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला विश्वासात घेतो आणि आमचा पक्ष तर त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आमचे 10 आमदार आहेत, आमदार कमी आहेत, पण आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या गोष्टी करतोय. आम्ही एकत्रित जे करायचं ते करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आणि अजितदादांच्या पक्षाने सुद्धा या विषयामध्ये लक्ष घालून लोकशाही टिकवायला आणि संविधान टिकवण्यासाठी SIR मध्ये जो काही घोळ खालच्या लेवलला केला जातोय त्याच्यावर खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे. पालकमंत्री पदाचा विषय मार्गी लागला आहे. भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री झालेत आणि गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री झाले. खरं तर 2 दिवसापूर्वी एक पत्रिका व्हायरल झाली, त्याच्यामध्ये ऑलरेडी त्यांचं नाव पालकमंत्री म्हणून जाहीर केलं होतं. हे बघा, एकतर भुसे साहेबांना तिथून म्हणजे नाशिकमधून तिथं पालकमंत्री व्हायचं होतं. आता गोगावलेंचा मुद्दा हा समजा रायगडमधून सोडवला असेल तर मग भाजपली वाटाघाटी करून तिथं म्हणजे कुठं नाशिकमध्ये तो विषय सोडवला असेल. म्हणजे चर्चा कुठल्या 2 पक्षामध्ये झाली आणि मार्ग कुठल्या 2 पक्षाचा निघाला, नाशिकचा आणि रायगडचा म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचा आणि भाजपचा. पण भुजबळ साहेबांसारखा मोठा नेता जो अजितदादांच्या पक्षातून
नाशिकचा पालकमंत्री व्हावा अशी त्यांची इच्छा होती, त्यांना मात्र वाऱ्यावर सोडलं. जनतेची पण काही प्रमाणात इच्छा होती, कारण का लोक त्यांच्या पाठीमागे मोठे नेते ज्येष्ठ मंत्री असल्यामुळे त्या ठिकाणी होते, त्यामुळे त्यांना वाऱ्यावर सोडलं. अजितदादांच्या पक्षाला तर कुठंच गृहीत त्या ठिकाणी धरलं नाही. अजितदादांच्या पक्षाला रायगडमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागलं, तशी तिथं नाशिकमध्ये मागणी असताना तिथेही त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागलं. म्हणजे अजितदादांच्या पक्षाला सगळीकडेच कॉम्प्रोमाइज करायचं ठरवलं का काय, असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि राहिला प्रश्न गिरीश महाजनांचा, जे आता पालकमंत्री नाशिकचे झाले, आता अनऑफिशियली ते पालकमंत्री होता, आता ऑफिशियली झाले. पण ऑफिशियल असो का अनऑफिशियल असो, तिथं जो काही तिथं महाकुंभ पुढच्या काही महिन्यांमध्ये त्या ठिकाणी होणार आहे, त्याच्यात जी कामं आता चालू आहेत 30-35 हजार कोटीची, त्याच्यात मात्र महाजन साहेबांच्या परिचयाच्या लोकांनी जो भ्रष्टाचार केलाय तो तर बाहेर निघणारच आहे. पालकमंत्री कोण का होईना, पण जी खरी माहिती, भ्रष्टाचाराची माहिती, ते येत्या काही दिवसांमध्ये आम्ही आणणार म्हणजे आणणार. भ्रष्टाचार केला तरी चालेल, पाठबळ आम्ही तुम्हाला देऊ, हे सांगण्याचा प्रश्न आहे, हे सांगण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. या निमित्तानं नाशिकला भ्रष्टाचाराशी संबंधित त्यांच्या संदर्भातले लोक सापडली आणि वरून त्यांना पालकमंत्रीपद दिलं. म्हणजे तुम्ही किती केलं? नाही, हे बघा, भ्रष्टाचाराचा मुद्दा माझ्या अनुषंगाने 500 कोटीचा भ्रष्टाचार तिथं झालाय असं ऑफिशियल चर्चा हे 10 दिवसापूर्वी झाली. आणि पालकमंत्रीपद कधी दिलं? आत्ता दिलं. म्हणजे देवाच्या नावाने, ते सुद्धा तिथं महाकुंभ होणार आहे, महाकुंभच्या कामामध्ये तिथे 500 कोटीचा गैरव्यवहार झाला हे काही प्रमाणात सिद्ध होऊन सुद्धा ज्या व्यक्तीला त्याची जबाबदारी दिली होती, म्हणजे गिरीश महाजनना, त्यांना जर पालकमंत्री दिलं जात असेल तर मुख्यमंत्री साहेबांनी शिक्कामोर्तब केला की किती पाहिजे तेव्हा भ्रष्टाचार तुम्ही करा, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत, असा एक संदेश भाजपच्या प्रमुख नेत्यांनी त्या ठिकाणी दिला. देवाच्या बाबतीत सुद्धा, म्हणजे देवाच्या कामामध्ये भ्रष्टाचार केला तर तुम्हाला लगेचच्या लगेच आम्ही पालकमंत्री करू शकतो, हा सुद्धा कुठेतरी संदेश तिथं दिला. म्हणजे पवित्र अयोध्यामध्ये भ्रष्टाचार झाला, तो विषय आता कुठेच दुर्दैवाने चर्चेत येत नाही. उज्जैनमध्ये मोठ्या प्रमाणात लँड स्कॅम मुख्यमंत्री भाजपचे तिथं केला, आणि इथं आता महाजनांच्या माध्यमातून त्यांच्या चिलीपिली लोकांनी, आणि त्यांनी स्वतः कदाचित अशी चर्चा आहे की तिथं महाकुंभ नाशिकमध्ये होणार, त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि त्यांना तुम्ही पालकमंत्री करत असाल तर त्याचा अर्थ देवाच्या विषयामध्ये सुद्धा भ्रष्टाचार हा भाजपला चालतो असं कुठेतरी सिद्ध होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या दौऱ्यावरती गेले, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेताना ते पाहायला मिळाले. सातत्यानं मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा जो आहे तो वाढताना आता पाहायला मिळतो. गेल्या काही महिन्यांमध्ये जवळपास 4-5 वेळा त्यांची भेट झालेली. कदाचित दिल्लीवाले, म्हणजे मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांना आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्रात न ठेवता त्यांना दिल्लीची, म्हणजे देशाची जबाबदारी त्या ठिकाणी कुठल्या तरी विभागाची देण्यात यावी अशी त्यांची इच्छा असावी. पण ती इच्छा कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांची नसावी. त्यामुळे अनेक वेळा चर्चा होऊन सुद्धा कुठंच त्या ठिकाणी मार्ग हा निघत नसावा असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल. पण शेवटी तो त्यांचा पक्षातला अंतर्गत विषय, आपण तो तिथं काही घेऊन चालणार नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की जर तुम्ही प्रधानमंत्री साहेबांना भेटत असाल, अमित शाह साहेबांना भेटत असाल, तर अजितदादांच्या आपल्या तपासाच्या बाबतीत सुद्धा थोडीफार चर्चा जर तुम्ही त्या ठिकाणी केली तर नक्कीच काही प्रमाणात अजितदादांना न्याय देण्यासाठी थोडीशी मदत नक्कीच त्या ठिकाणी होऊ शकते, जे तुमचे जिवलग मित्र होते. दादा, हिंदी में जानना चाहेंगे क्या कहेंगे आप एसआईआर के संदर्भ में? आपने मुलाकात है, देखो, एसआईआर की जो प्रक्रिया यहाँ पे महाराष्ट्र में शुरू है, उसमें पहले 9 करोड़ 70 लाख मतदार थे, और उसमें से अभी करीबन 2 करोड़ लोगों के नाम ये कम हो गए, मतलब उनका डेटा कलेक्ट नहीं हुआ. उसमें समझो कोई डेथ है, अनट्रेसेबल है, परमानेंटली शिफ्टेड है, लेकिन ये 2 करोड़ लोगों का तो नाम कम हो गया. उसी के साथ जो 7 करोड़ 66 लाख लोग रहे हैं, उसमें भी आगे जाके मैप विद अप्रूवल, ये तो हो गया, ऐसा होगा मैप विदाउट मतलब एनोमली और अनअप्रूव्ड, मतलब अनमैप, ऐसे भी वहाँ पे मतलब 2 करोड़ का आंकड़ा आगे जाके बढ़ सकता है, ऐसे भी है. उसी के साथ हमने जो सीईओ है यहाँ के, उनको कुछ प्रूफ्स दिए हैं. उस प्रूफ्स में अगर देखो कलेक्टर का वक्तव्य है, उसी के साथ कुछ मीडिया चैनल ने भी वहाँ पे कुछ वीडियो वहाँ पे दिए हैं. उसी के साथ और कुछ एग्जाम्पल्स है जहाँ पे टेबल सर्वे बहुत हाई लेवल पे यहाँ पे हो रहा है. मतलब एक्चुअली बीएलओ ने घर जाके क्रॉस वेरिफिकेशन करने की ज़रूरत है, लेकिन अनफॉर्चुनेटली वो न होते हुए टेबल सर्वे, मतलब घर पे बैठे बैठे, ऑफिस में बैठे बैठे वहाँ पे काम हो रहा है, ऐसे वहाँ पे दिख रहा है. लेकिन ऑफिस में अगर बैठ के काम हो रहा है तो किसके ऑफिस में हो रहा है? तो भाजपा के ऑफिस में हो रहा है, ऐसे हम सबको मालूम है. बीएलओ की प्रॉब्लम ऐसा है कि उनको कम टाइम में ज़्यादा सर्वे करने का वहाँ पे टारगेट देने के कारण बहुत ज़्यादा उन पे ऊपर प्रेशर है. लेकिन भाजपा का जो सॉफ्टवेयर है, जो सॉफ्टवेयर हमने वहाँ पे दिखाया था, इस सॉफ्टवेयर के माध्यम से कौन से लोग अपने विचार के हैं, कौन से विरोध के हैं और कौन से मध्यम है, ऐसे उन्होंने क्रॉस वेरिफिकेशन करके कुछ लोगों का कहना है कि बीएलओ के ऊपर प्रेशर डाल के, और बीएलओ के ऊपर प्रेशर ऑलरेडी है सर्वे कंप्लीट करने का, उनको ये इन्फॉर्मेशन देते हुए बहुत लोगों के नाम जो भाजपा के विचार के हैं
वो वहाँ पे रेगुलराइज किए गए और भाजपा के जो विचार के नहीं है वहाँ पे डिलीशन भी वहाँ पे हुआ है। एक एग्जाम्पल मैंने यहाँ पे एक कुलकर्णी नाम का जो पत्रकार है प्राची कुलकर्णी, उनका वहाँ पे दिया था। उन्होंने वहाँ पे जब उनकी डिलीटेड लिस्ट में नाम था वो जाके लड़ी, उन्होंने प्रेशर डाला। फिर प्रेशर डालने के बाद उनको बोला गया सिर्फ आप व्हाट्सएप पे हमको आपका आधार कार्ड भेज दो, आपको रेगुलराइज कर देंगे। और ऐसी चीज़ अगर एक ठीक है ये अच्छे विचार के पत्रकार है उनके बारे में ये होता है तो शायद आगे जाके भाजपा के कोई भी प्रेशर अगर डाल के या बीएलओ पे प्रेशर डाल के कोई भी कुछ भी कर सकता है, ये यहाँ पे प्रूव होता है। तो ऐसे जो चीज़ें अगर महाराष्ट्र में हुई है, जो लोगों का क्या हुई है, तो उसमें ध्यान देना चाहिए, ऐसे आप सबकी मांग करते हैं। सर एसआईआर को का जिक्र किया, बंगाल का भी जिक्र किया, कहीं ना कहीं ये जो 2029 की जो तैयारी है उसके मद्देनजर ये प्लान के तहत किया जा रहा है। देखो हमारा स्पष्ट कहना है कि जो युवा है वो भाजपा के साथ नहीं है और उनका आंकड़ा बहुत बड़ा है। एक आंदोलन हुआ, फिर एक मंत्री को रेजिग्नेशन देने को वहाँ पे पड़ा। बिहार में जो देश के भाजपा के प्रमुख है और बिहार में जो वो मतदार संघ है वो गढ़ माना जाता था भाजपा का, वो टूट के वहाँ पे पीके जो प्रशांत किशोर है वहाँ के चुन के आए। कहाँ ना कहा तो भी अभी एक वातावरण भाजपा के खिलाफ है। इसलिए भाजपा का अभी प्रयास है कि एसआईआर के माध्यम से जो विरोध के विचार के लोग हैं उनका नाम कम करने की कोशिश की जाए। उसी के साथ पूरा आगे का जो स्टेप है वो डिलिमिटेशन का स्टेप है। तो एसआईआर प्लस डिलिमिटेशन करके जो फाइनल वो जो बोलते हैं ना सांस लेने का या जीने का, या आपको मालूम है आप मरने वाले हो, लेकिन फाइनल एक प्रयास है कैसे तो भी करके सत्ता में आने का। तो एसआईआर प्लस डिलिमिटेशन ये उनका फॉर्मूला है। तो कहाँ ना कहा तो भी एसआईआर पे भी हम सबको काम करने की जरूरत है। उसी के साथ डिलिमिटेशन को 50% हो या आगे हो या कम हो, उसका विरोध करना बहुत इंपॉर्टेंट है। सर एसआईआर का आज आखिरी दिन है जिस तरीके से, तो क्या जो लोग बचे हुए हैं उनका क्या फिर से जो कोई डेट एक्सटेंड इसमें किया जा रहा है? नहीं, डेट एक्सटेंड नहीं किया जाएगा। उनका कहना है 99.89% डेटा इधर कलेक्ट हुआ है या कलेक्ट नहीं हो सकता, ऐसे वहाँ पे उनको रिपोर्ट आया है। तो आज रात 12 बजे ये 100% हो जाएगा। और ये 9,78,00,000 जो मतदार थे, जो वोटर्स थे, अभी डिजिटाइज कितने हुए हैं? 7,70,00,000 के आसपास, मतलब 2 करोड़ लोगों के नाम कैंसिल हो गए। अभी 7,70,00,000 में से भी आगे जाके अनमैप्ड या मैप्ड विद एनोमलीज, ये भी आंकड़ा बढ़ सकता है। तो ये जो 2 करोड़ है, शायद महाराष्ट्र में 2,50,00,000 तक लोगों को वहाँ पे मतदान करने की वहाँ पे अनुमति नहीं मिलेगी। इसमें कुछ जेन्युइन प्रॉब्लमेटिक विषय है वो डिलीट हो गए, अच्छी बात है, लेकिन इसमें कुछ ऐसे भी लोग हैं शायद उनका नाम जानबूझ के वहाँ पे निकाला गया। दादा, हाईकोर्ट के क्लर्क को लेकर एक एग्जाम कल रखी गई थी, उसमें भी गड़बड़ी देखने को मिली, एक मराठवाड़ा में एक कल्याण में, क्या कहेंगे? अभी एजी साहब का वहाँ पे हमने टाइम मांगा है, क्योंकि कल जो हाईकोर्ट की एग्ज़ाम हुई थी वहाँ पे जो सॉफ्टवेयर था वो स्लो चल रहा था, कीबोर्ड्स नहीं चल रहे थे, और उसके कारण बहुत सारे बच्चों को वो एग्ज़ाम पूरी कर नहीं पाए। इसलिए बच्चों का विरोध है, हमारा भी विरोध है, और हमारा कहना है कि वो एग्ज़ाम री एग्ज़ाम होनी चाहिए। और वो करते वक्त ये जो भी कंपनी रिस्पॉन्सिबल है खराब क्वालिटी का काम करने के लिए, बिकॉज वो प्राइवेट कंपनी को काम किया था, उसके ऊपर भी कार्रवाई वहाँ पे होने की जरूरत है। सर होम मिनिस्टर है अमित शाह, उनकी तरफ से जिस तरीके से सोनिया गांधी ने जो डिसरिस्पेक्ट किया था वंदे मातरम को लेके, उन्हें माफ़ी मांगनी चाहिए, ऐसे जब स्टेटमेंट्स आते किस तरह देखते हैं सर? देखो, राजस्थान में जो अपना नेशनल फ्लैग है उसको गलत तरीके से राजस्थान की बीजेपी ने वहाँ पे रिप्रेजेंट किया था अपने यात्रा में, तिरंगा यात्रा में। उसके साथ वहाँ पे हमको ये भी पता चला है कि वहाँ पे जो वंदे मातरम का जो गीत है वो भी गलत वहाँ पे लगाया गया था। तो पहले आप माफ़ी मांगो। अभी कांग्रेस के यहाँ पे क्या हुआ, कैसे हुआ, कांग्रेस के नेताओं ने वहाँ पे बताया, मल्लिकार्जुन खड़गे जी को हेल्थ इशू होने के कारण शायद कुर्सी का कुछ विषय था, वो चर्चा हो रही थी, क्योंकि उनको वहाँ पे खड़ा रहने की अड़चन आ रही थी। आरोग्य विषय मतलब हेल्थ विषय में राजनीति कौन करता है? अगर कोई चक्कर आके गिर जाता है तो वो अवमान वंदे मातरम का या देश का करता है, ऐसे नहीं होता। कांग्रेस के नेता हुसैन दलवाई ने कहा है कि पृथ्वीराज चौहान ने सही कहा था कि गोपीनाथ मुंडे कांग्रेस में आ रहे थे। उन्होंने कुछ जिक्र भी किया, और उन्होंने एक बात ये भी कही है हुसैन दलवाई ने कि सिर्फ एकनाथ शिंदे भी कांग्रेस में आना चाहते थे। देखो, कांग्रेस के हाई लेवल पे क्या चर्चा हुई है मैं नहीं बता सकता, लेकिन एक बात सही है, जो मुंडे साहब थे उन्होंने भाजपा को बढ़ाने के लिए बहुत कष्ट लिया था। खड़से साहब ने लिया था, फुनकर साहब ने लिया था, महाजन साहब ने लिया था। ये सब जो लोग हैं उन्होंने बहुत कष्ट लेके भाजपा को 2014 में सत्ता में लाई। उसके बाद भाजपा ने उनकी तरफ नेग्लेक्ट किया, ये हम सब ने वहाँ पे देखा है। तो बड़े नेता थे, लेकिन भाजपा ने उनको एंड में नेग्लेक्ट किया, फिर पंकजा ताई को भी वहाँ पे नेग्लेक्ट किया, ये सब हमने वहाँ पे देखा है। कांग्रेस का और उनका क्या चर्चा हुआ ये तो मैं नहीं बता सकता, लेकिन भाजपा ने बड़े बड़े नेताओं का वहाँ पे पक्ष को सत्ता में लाने के बाद भी वहाँ पे नेग्लेक्ट किया था, क्योंकि नेचुरल चॉइस जब 2014 में सत्ता में जब ये आए थे तो नेचुरल चॉइस लोगों को लगा था
कि मुख्यमंत्री शायद मुंडे साहब बनेंगे या शायद खड़से साहब बनेंगे या कोई ऐसा बनेगा जिसने पक्ष को 30 साल तक जिंदा रखा, लेकिन वो न होते एक नया व्यक्ति को वहाँ पे संधि मिली। तो ये जो चर्चा है वो लोगों के हित में है। एकनाथ शिंदे साहब का वहाँ पे क्या चर्चा हुई थी? एकनाथ शिंदे ने खुद एक प्लेटफॉर्म से वहाँ पे भाजपा के खिलाफ एक बहुत बड़ा स्टेटमेंट दिया था कि भाजपा अपने जैसे पक्ष को खत्म करने जा रही है। ये महाविकास आघाड़ी की पहले की बात कर रहा हूँ। उसके साथ हमारी ताकत कम कर रहे हैं, भाजपा पे विश्वास नहीं रखना चाहिए। अभी आज तो भाजपा पे विश्वास करके भाजपा के साथ वो बैठे हैं। इसलिए एकनाथ शिंदे जी शायद कांग्रेस के साथ चर्चा भी उन्होंने की होगी, वो कांग्रेस से आपको बता सकते हैं, लेकिन ऐसी भूमिका जो बदलते हैं उनके स्टेटमेंट पे कितना आप विश्वास रख सकते हो? मतलब जो भाजपा के साथ है वो भी प्रश्न है। सर आज देवेंद्र फडणवीस जो है प्रधानमंत्री से मुलाकात करते हैं, सर किसने देखा इस मुलाकात को? सर देखो, शायद सेंट्रल गवर्नमेंट में खूब बहुत बड़ा बदल होने वाला है और जो पंतप्रधान साहब है और अपने होम मिनिस्टर केंद्र के हैं, उनको शायद चाहिए होगा कि कोई एक महत्वपूर्ण मंत्री पद केंद्र सरकार में ये देवेंद्र फडणवीस साहब को दिया जाए, लेकिन उनकी इच्छा नहीं होगी केंद्र में अभी जाने की। तो इसीलिए उनकी चर्चा बहुत बार हो रही है, लेकिन उस पर कंक्लूजन वहाँ पे नहीं होगा। उसी के साथ हमारा सिर्फ इतना ही विनती है उनको कि वो पीएम साहब से मिल रहे हैं, वहाँ पे अमित शाह जी से मिल रहे हैं, कि जो उनके बहुत खास दोस्त है अजित दादा, जो आज अपने में नहीं है, उनका जो सीबीआई का विषय है वो एक आध मीटिंग में अगर वो लेते और सॉर्ट आउट होता तो हम सब उनका आभार व्यक्त करते हैं। पाहत रहा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज। धन्यवाद।